शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपानं थेटच सुनावलं. हर्षवर्धन सपकाळानंतर खासदार शाहू यांना टिपूचं कौतुक. महाराजांचा आदर्श घेऊन टिपू काम करत होता. खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात वक्तव्य. नागपुरातच रचला गेला नितीन गडकरींच्या बदनामीचा कट. भाजपाकडून नागपूर सायबर पोलिसात तक्रार नोंद. भाजपाकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक इच्छुक. रामदास आठवलेंच्या सोबत धैर्यशील पाटील आणि विनोद तावडेंची नावं स्पर्धेत. राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी. काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरेंकडून आव्हान. एआय परिषदेमध्ये पोहोचले अंबानी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते एआय चर्चा सत्राचं उद्घाटन. बॉलिवूडनंतर बिष्णोई गँगचा नेत्यांवर डोळा. खंडणी वसुलीसाठी भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी. माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी. शेतकऱ्यांच्या धान खरेदीबाबत दादांना फोन केला होता. प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण. रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. रोहित पवार यांच्यावर कुणीही हल्ला करणार नाही. छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंचा दावा फेटाळला. शिंदेंच्या महापौर पदावर भाजपाचा डोळा. मुंबई वगळून इतर ठिकाणी मागणार 1.25 वर्ष महापौरपद. भिवंडीच्या राजकारणामध्ये काँग्रेस सतर्क. भाजपाचा पाठिंबा न घेणार ना देणार, काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाची भूमिका. पाटलांना हवी आहे पाटलांची मदत. सांगलीत सत्ता स्थापनेसाठीचा जयंत पाटलांकडून मदतीची रोहित पाटील यांना अपेक्षा. सिंधुदुर्गात नोटिशींचं राजकारण तापलं. नाईकांचा वार तर राणेंचा पलटवार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोकणात महामोर्चा. अध्यक्ष राजू शेट्टी करणार नेतृत्व. बंगाली बाबाच्या भोंदूगिरीला वेसण. रेल्वे पोलिसांनी बंगाली बाबाला पकडला. जाणत्या राजाचा जगभरात जन्मोत्सव. शिवरायांच्या 396व्या जयंतीनिमित्तानं ठिकठिकाणी सोहळे. शिवराय नसते तर इतिहास भूगोल भारताच्या बाजूने नसता. शिवनेरीवरील संबोधनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पुरोगामी साताऱ्यामध्ये चालले काय? अमावस्येला स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार. आता अनिसवाले गेले कुठे हा सवाल. 5 मार्चला तुमच्या मुलांना शाळेत जायला होऊ शकते अडचण. स्कूल बस चालकांनी दिलाय राज्यव्यापी संपाचा इशारा. बडनेरा वस्तीमध्ये बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश. टिंग ऑपरेशन करत बोगस डॉक्टरांचं बिंग फोडलं. अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त.